हाय हॅलो नमस्ते. आपणा सर्वांचं स्वागत आहे तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. आणि आज चांदमातलाचा 100वा एपिसोड आपणासमोर सादर करते. आता चंद्राच्या चलाकीनं आणि शशीच्या चपळतेनं तिथून दोघेही सही सलामत सुटले आणि रविशेठ विरोधात पोलिसांच्या हाती एकही पुरावा सापडला नाही. आणि शशीनं त्या इन्स्पेक्टरला बेशुद्ध करून सरळ मंदिरामध्ये घेऊन आला आणि तो शुद्धीवर येण्याची वाट बघत बसला. आणि आता हळूहळू इन्स्पेक्टर शुद्धीवर आला आणि त्यानं समोर एका हातात पिस्तूल आणि दुसऱ्या हातात सुरा घेऊन बसलेला शशी बघितला. आणि इन्स्पेक्टर बक्षी हादरला. आणि शशीच्या आग ओकणाऱ्या डोळ्यात इन्स्पेक्टर बक्षीला त्याचा मृत्यू दिसत होता. त्याची नजर कधी त्या लखाकणारं पातं असलेल्या चाकूवर, तर कधी पिस्तूलवर, तर कधी त्या बंदुकीकडे, तर कधी शशीच्या डोळ्यात जात होती. आणि तो सुटकेसाठी प्रयत्न करू लागला आणि उठून पळायला लागला. त्याला असा उंदरासारखा पळताना बघितला आणि शशी पायावर पाय टाकून ऐटीत बसला आणि त्याची ती निरर्थक हालचाल बघत होता. आणि इन्स्पेक्टर बक्षी आता हेल्प हेल्प, मला कोणीतरी वाचवा, इथं कोणी आहे का, असं म्हणत होता. शशीनं आता तो पिस्तूल आणि तो चाकू खाली ठेवला आणि रिलॅक्स मूडमध्ये सिगारेट पेटवली आणि समोरच्या टेबलवर पायावर पाय ठेवून बसला आणि शांत नजरेनं त्याच्याकडे बघून सिगारेट पित होता आणि आकाशाकडे बघून धूर सोडत होता. आणि आता त्याचा तो कूल ॲटिट्यूड बघून इन्स्पेक्टर बक्षी आणखीनच घाबरला आणि प्रत्येक भिंतीकडे जाऊन इथून बाहेर जाण्यासाठी दरवाजा कुठे मिळतोय का ते चेक करू लागला. आणि शशी आता खूप हसला, इतका हसला की त्या हसण्यामागे सुद्धा इन्स्पेक्टर बक्षीला भयानकता जाणवत होती. आणि शशी म्हणाला, इन्स्पेक्टर बक्षी, इथून बाहेर जायला फक्त 2 रस्ते आहेत, एक म्हणजे खाली. असं शशी सिगारेट पकडलेल्या हाताचं एक बोट खाली करून म्हणाला. आणि खालचा रस्ता थेट जातो नरकामध्ये. आणि पुन्हा शशी तेच बोट वर आकाशाकडे करून म्हणाला, आणि दुसरा रस्ता जातो थेट स्वर्गामध्ये. असं शिट्टी वाजवत डोळे उडवत शशी म्हणाला आणि पुन्हा खी 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 करून हसू लागला. तसं इन्स्पेक्टर बक्षीला आणखीनच कापरं भरलं. त्याच्या आवाजातली भयानकता त्याला जाणवत होती आणि त्यानं आता सरळ शशीसमोर गुडघे टेकले आणि हात जोडून म्हणाला, प्लीज प्लीज मला काहीही करू नकोस, मी तुला हवे तितके पैसे देतो, माझी अख्खी प्रॉपर्टी देतो, पण प्लीज मला सोड. आणि शशीनं त्याच्यासमोर हात जोडलेला एक हात पकडला आणि त्याच्या हातात घेतला आणि त्याच हातावर त्यानं पेटलेली सिगारेट ठेवली. तसा बक्षी खूप ओरडला, जीवाच्या आकांताने ओरडला. आणि शशी म्हणाला, ओरड, आणखीन ओरड, कारण तुझा आवाज येथून कुठेच बाहेर जाणार नाही. आणि सिगारेट विझली म्हणून शशीनं त्याला सोडला आणि म्हणाला, तू मला सगळी इस्टेट देशील तुझी, मी तुला सोडलं तर. खरंच देशील का? इन्स्पेक्टर बक्षी पुन्हा हात जोडत म्हणाला, हो खरंच, मी तुला सगळं देतो, पण प्लीज मला सोड, माझा जीव घेऊ नकोस. आणि शशी म्हणाला, चल ठीक आहे, तुझी ही डील मला मंजूर आहे, पण या सगळ्या गोष्टीसोबतच मला आणखीन एक गोष्ट देशील का? इन्स्पेक्टर म्हणाला, हो देतो, लगेच देतो, तू काय हवं ते माग. आणि शशी म्हणाला, त्या मुलीचे प्राण आणि तिची अब्रू मला परत मिळवून दे, जी तू घेतलीस. आणि आता इन्स्पेक्टर काहीच माहीत नसल्यासारखा करत म्हणाला, नाही, मी कुणाचीही अब्रू घेतली नाही. आणि तसं शशीनं टेबलवरून त्याचा एक पाय उचलला आणि समोर बसलेल्या इन्स्पेक्टर बक्षीच्या थोबाडीत एक जोरात त्या पायानं तिथेच बसून जागचाही न हलता एक किक मारली आणि इन्स्पेक्टर बक्षी पटकन खाली पडला. आणि शशी म्हणाला, हरामखोर, तुला माहीत नाही का की ती मुलगी कोण आहे, जिच्यासोबत तू अय्याशी केली, तिच्या भोळेपणाचा, तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतलास, आणि माहीत नाही अजून किती जणींशी तू असाच वागलास. आणि त्या मुली घाबरून बदनामीच्या भीतीने गप्प बसल्या. आणि आता आठवली का ती मुलगी, जिनं तू तिच्यावर वेळोवेळी धमकी देऊन रेप केला म्हणून आत्महत्या केली? तिच्याच विषयी बोलतोय मी. आणि आता हे खरं आहे की नाही ते पटकन बोल. आणि इन्स्पेक्टर बक्षी म्हणाला, हो हे खरं आहे, मी तसं केलं. आणि शशी म्हणाला, तसं म्हणजे कसं?
पटकन बोल आणि सविस्तर बोल. आणि तुला खूप जाणून घेण्याची इच्छा होती ना की त्या चिठ्ठीमध्ये काय होतं? तर ऐक. त्या चिठ्ठीमध्ये तुलाच संपवण्याचा आदेश होता आणि तू जिच्या कानाखाली दिलीस ना ती माझी असं म्हणून तो थांबला आणि दात ओठ खात शशीनं त्याच्या एक कानाखाली मारली. चल बोल असं म्हणाला. इन्स्पेक्टर बक्षी पोपटासारखा बोलायला लागला आणि शशीनं आता ते सगळं रेकॉर्डिंग करून घेतलं आणि का रेकॉर्डिंग केलं हे कळेलच हळूहळू पुढे. आणि शशी त्याला म्हणाली, फक्त इतकंच नाही, मला माहीत आहे नक्कीच तू खूप गुन्हे केलेले आहेत. तू तुझ्या वर्दीचा गैरफायदा घेतला, कित्येक मुलींना तू तुझ्या वासनेची शिकार केलं, कित्येक जणांची आयुष्य उद्ध्वस्त केली. बोल हे खरं आहे की नाही? आणि इन्स्पेक्टर बक्षी घाबरून म्हणाला, हो खरं आहे. मी माझ्या वर्दीचा गैरफायदा घेतला, खूप जणांना धमकावलं, खंडण्या गोळा केल्या, हप्तेसुद्धा घेतले. आणि शशी चिडून म्हणाला, पोलिसांच्या वेशात असलेले लांडगे आहात तुम्ही. तुम्हाला सरकारनं वर्दी दिली जनतेच्या रक्षणासाठी आणि तुम्हीच त्यांचं भक्षण करता, गुन्हेगारांना साथ देता. बोल, तू कोणत्या गँगसोबत मिळालेला आहेस? तू कोणाची मदत करतो? आणि इन्स्पेक्टर बक्षी म्हणाला, हो मी उस्मानच्या गँगसोबत काम करतो, पोलिसातली खबर त्याला देतो आणि आता मी सगळं बोलतोय, मला प्लीज सोडा, प्लीज. तसं शशीने आता त्याच्यासमोरचा सुरा आणि पिस्तूल दोन्ही ठेवलं आणि थंड नजरेनं त्याच्याकडे बघून म्हणाला, तुला कशानं मृत्यू येणं पसंत आहे तेवढं सांग आणि आता तुला आम्ही मुक्ती देणारच आहे, कारण मरणाऱ्याची शेवटची इच्छा विचारली पाहिजे आणि म्हणून विचारतोय. आणि तू खूप नशीबवान आहेस. मी असं बाकी कोणालाही विचारत नाही, पण तुला विचारलं. तसा बक्षी घाबरला आणि म्हणाला, नको प्लीज, सॉरी. आणि शशी हसून म्हणाला, इन्स्पेक्टर, चाकू की पिस्तूल दोनच ऑप्शन आहेत. नको प्लीज सॉरी हे ऑप्शन मी तुझ्यासमोर ठेवलेच नाहीत. आता पटकन बोल, म्हणजे तुझा मृत्यू सोपा होईल. आणि जरी तू नाही निवडलं ना तर मी समजेल की तुला दोन्ही ऑप्शन आवडलेत. असं म्हणून शशीने चाकू आणि बंदूक दोन्ही उचललं. तसा बक्षी घाबरला, खूप खूप घाबरला. आणि शशी म्हणाला, हीच भीती मला तुझ्या डोळ्यात बघायची होती. याच डोळ्यांनी तू इतरांना झरप बसवत होता ना. मग आता कुठे आहे ती झरप? कुठे आहे तो तुझा वर्दीचा तोरा, तुझा माज सगळा गळून पडला ना? आणि आठव त्या मुलींना ज्यांच्यावर तू अत्याचार केले आणि अमानुषपणे त्यांच्यावर अत्याचार करत असताना त्या तुझ्या अंगाखाली पडून रडत असतील. आठव. असं म्हणून शशीनं पुन्हा एकदा उठता उठता त्याला किक मारली. तसा इन्स्पेक्टर बक्षी पुन्हा खाली पडला आणि खाली पडूनच हात जोडून खूप रडायला लागला. पण आता शशीला त्याच्यावर दया माया येणारच नव्हती आणि तो खूप निर्दयपणे त्याला मारणार होता. आणि इकडे बाहेर चंद्रा मात्र शशी कुठं गेला म्हणून वाट बघत होती. आणि एका सुंदर अशा सजवलेल्या AC असलेल्या हॉलमध्ये चंद्रा बसली होती. आणि किती सुंदर होता तो हॉल, फुलांनी, पेंटिंगनं, फर्निचरनी सजवलेला होता. अगदी स्वर्गासारखा सुंदर वाटला तिला तो हॉल. पण आता तिला माहीत नव्हतं की याच हॉलच्या अगदी चिकटून बाजूलाच नरक आहे. ते नरक जिथं वाईट काम करणाऱ्या लोकांना स्वर्गात पाठवलं जातं. काळा कुट्ट अंधार आणि अंधुकसा प्रकाश, तो सुद्धा रेड लाईट असलेला. आणि भयानक अशी शांतता पसरलेली असते तिथं. तिथून आवाज बाहेर जात नाही, बाहेरचा आवाज आत येत नाही. अगदी हवेला सुद्धा आत बाहेर करण्याची परवानगी नव्हती. आणि हे मंदिर अगदी गुप्त होतं आणि ते ठराविक जणांनाच माहीत होतं. मग चंद्रा आता शशी कुठं गेला म्हणून त्याची वाट बघत बसली होती. आणि शशीची माणसं तिला ज्यूस सरबत विचारत होती. रवी शेठ अजूनही मिरवणुकीतच होते आणि त्यांच्या माणसांनी त्यांना सांगितलं की बाबा छोटे शेठ, चंद्रा, इन्स्पेक्टर बक्षी गायब आहेत. आणि रवी शेठने लगेच त्याच्या माणसांना सांगितलं, आहे तसंच थांबा, आता कुणाला काहीही करायची गरज नाही असं सांगितलं, कारण वाघ आता त्याच्या शिकारीवर गेलेला आहे.
असं त्यांना कळलं होतं. आणि तोच माणूस म्हणाला, पण बाबा, चंद्रानं चिठ्ठी गिळली आहे, नाहीतर तुमचं काही खरं नव्हतं. आणि रविशेठ चंद्राचं कौतुक करत म्हणाले, अरे वाघीण आहे ती, त्या वाघाचा आणि वाघिणीचा बरोबर दोघांचा जोडा लागला आहे बघ. आय एम सो हॅप्पी, कारण त्याच्यासारख्या वाघाला वाघिणीशिवाय दुसरं कोणी आवडणार नाहीच हे मला माहीत होतं. आणि आता बाकीचे इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल सगळीकडे शशी आणि चंद्राला शोधत होते. त्या मिरवणुकीत इकडून तिकडून ते सगळे फिरायचे, पण त्यांना तिथं कोणीच दिसत नव्हतं. आणि त्यांना वाटायचं की इन्स्पेक्टर बक्षीसुद्धा त्या दोघांच्या पाठीमागच त्यांना शोधण्यासाठी गेलेले आहेत की काय त्यांना पकडायला. आणि म्हणून त्यांची नजर आता रविशेठवर सुद्धा होती, पण रविशेठसुद्धा इथेच होते, म्हणजे त्यांचा हात यात नाहीच असं त्यांना वाटलं. मग आता शशी त्याला म्हणाला, उठ, तुला खरंच तुझा जीव वाचवायचा आहे का? एक शेवटची संधी देतो. आणि बक्षी हात जोडून म्हणाला, प्लीज प्लीज, माझं एक 8 महिन्याचं मूल आहे, माझी बायको आहे, माझ्यानंतर ते काय करतील मला माफ करा. तू सांगतील ते करतो, हवं तर नोकरी सोडतो. आणि शशी म्हणाला, अरे वा, एका जीवाची किंमत इतकी? नोकरी सोडशील, तुझी दौलत देशील, म्हणजे बघ, तुझा जीव इतका महत्त्वाचा आहे का? आणि इतरांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? इन्स्पेक्टर, असं कसं होऊ शकतं? सगळ्यांचे प्राण इथून तिथून एकाच तोलामोलाचे नाहीत का? बोल. आणि बक्षी आता मान खाली घालून रडत होता. आणि शशी म्हणाला, चल ठीक आहे, मला तुझं काहीही नको, मला फक्त तुझ्याकडून ओरल कन्फेशन हवं आहे. तसं तू दिलं आहेसच, पण आता मीच सांगतो त्या लाईन तू बोल, नाहीतर मी काय करेन माहीत आहे का? मी तुझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करेन. आणि बक्षी म्हणाला, नाही, असं करू नका, तुम्ही सांगाल ते करतो. काय करू सांगा. आणि शशी म्हणाला, असं बोल की मी आतापर्यंत कबूल केलेले सगळे गुन्हे मला मान्य आहेत आणि मला त्याचा पश्चाताप होतोय आणि म्हणून मी आत्महत्या करतोय. तसं बक्षी घाबरला आणि म्हणाला, नाही, असं नको, म्हणजे तुम्ही मला मारणारच ना? शशी म्हणाला, हुशार आहेस की, सुटका तर तुझी नाहीच, पण जर तुला तुझी बायका आणि पोरं वाचवायची असतील तर तुला ते बोललंच पाहिजे. तुझ्या एका जीवाच्या बदल्यात ते 2 जीव सुटतील. कारण तू सुद्धा फक्त एका मुलीचा जीव नाही घेतला, तिच्यासोबत अख्ख्या कुटुंबाचा जीव घेतला आहेस. आज तिची आई जिवंत असून मेल्यासारखी आहे. तिचा बाप एका कोपऱ्यात बसून रडतोय आणि तिचे लहान भाऊ बहीण, त्यांचं घरातून बाहेर निघणं मुश्किल झालं आहे. तुमची बहीण व्यभिचारी होती, कोणाकडून तरी गरोदर राहिली आणि तोंड काळं करून मरून गेली, असं त्यांना शाळेत ऐकावं लागतं. आणि त्यांनी शाळा सोडली. अख्खं कुटुंब खाणं पिणं विसरून गेलंय. तिच्या आईवडिलांचं समाजात उजळ मात्यानं फिरणं बंद झालं आणि जिवंतपणी नरक यातना भोगत आहेत. म्हणून आता त्यांचा काहीही दोष नसताना अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. तसं तुझं कुटुंब उद्ध्वस्त केलं पाहिजे. तुझा दोष आहे आणि तुझी बायको आणि मूल सुटेल असं तर होणार नाही, पण मी तुझ्यापेक्षा कमी निर्दयी आहे, म्हणून तुला जे सांगितलं ते कर आणि तुझ्या बायकोचा आणि मुलाचा जीव वाचव, नाहीतर त्यांनासुद्धा आत्ताच्या आत्ता इथं उचलून आणेन. बोल, आणू का? तसा बक्षी म्हणाला, नाही, नको, प्लीज, मी सगळं कबूल करतो. असं म्हणून त्यानं शशीनं सांगितलं तसं पुन्हा स्वतःच्या तोंडानं बोलला आणि म्हणाला, मी जे गुन्हे केलेले आहेत ते मला मान्य आहेत आणि मला पश्चाताप होतोय. मी माझ्या वर्दीचा अपमान केला म्हणून मला पश्चाताप होऊन मी आत्महत्या करतोय. आणि आता शशीनं ते सगळं रेकॉर्ड करून घेतलं आणि गालात खुनशी हसला आणि त्याला म्हणाला, आता तुझे कपडे काढ, कारण मी ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरवर हल्ला करणार नाही. दोष वर्दीचा नाही, दोष तुझा आहे. शासनानं ही वर्दी माणसाचं रक्षण करायला तुझ्या अंगावर दिली, पण तुझ्या आतला हैवान त्यांचं भक्षण करतोय. माणसाच्या आत जो हैवान असतो ना, त्याचा दोष आहे. ही वर्दी तर चांगलीच आहे आणि चांगल्या कामासाठी आहे, पण तिचं पावित्र्य वापरणारावर डिपेंड असतं. चल, काढ कपडे, असं म्हणून त्याला कपडे काढायला लावले. आणि इन्स्पेक्टर बक्षी आता मान खाली घालून रडत त्याच्या शर्टची बटणं काढायला लागला आणि त्यानं त्याची पॅन्टसुद्धा उतरवली आणि तो खूप शर्मिंदा झाला. मग आता काय होईल पुढं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.